नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपण काय करतोय, बॉम्बे हायकोर्टचं जी भरती झालेली आहे क्लर्कची, त्याच्यात काय करतोय आपण, इंग्लिशचे क्वेश्चन बघतोय. तुम्हाला इंग्लिशला क्वेश्चन किती येणार आहेत? 20. ह्याच्यामध्ये होकॅब आणि ग्रामर असतं. ग्रामरला कमी वेटेज आहे, हुकॅब जास्त आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हुकॅब भरपूर करायचं आहे बघा. 20पैकी 20 मार्क तुम्हाला येऊ शकतात. एखादा मार्क गेला तर 18-19 तर मार्क यायला पाहिजे, कारण सिंपल इंग्लिश आहे बघा. आपण बघूयात, आपण 23चा पेपर आहे. इट वॉज पास्ट मिडनाईट. काय म्हणते, रात्र होती, त्यामुळे सो देअर वेअर डॅडॅश पीपल ऑन द स्ट्रीट. आता हे शहरातले रस्ते असतात त्यांना स्ट्रीट म्हणतात, आणि हायवे असतात त्याला रोड म्हणतात. हायवेचे असतात ते रोड असतात, आणि शहरातले जे रस्ते असतात त्याला स्ट्रीट म्हणतात. हे लक्षात ठेवा, दोन्हीतला फरक विचारला जाऊ शकतो. आता बघा, रात्र होती, मध्यरात्री रस्त्यावर किती लोक असतात? जास्त लोक असतात का नसतात? कमी लोक असतात. त्यामुळे फ्यू आणि अ फ्यू मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. अ फ्यू म्हणजे कमी, खूप कमी लोक असतील, ह्याच्यापेक्षा हे कमी आहे, त्यामुळे अ फ्यू बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. वाक्याच्या ज्या अर्थानुसार ते घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. ॲबस्ट्रॅक्ट नाऊन ऑफ द सीचं काय ॲबस्ट्रॅक्ट नाऊन होतंय? तर साईट हे नाऊन होतंय बघा, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन होतं. SIGST, साईट हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन होते, हे लक्षात ठेवा. सीचं फिल इन द ब्लँक्स काय करायचं आहे आपल्याला? ही फिल द ग्लास विथ वॉटर टू द डॅश डॅश. आपण काय केलं जातं, ते मार्जिनला नाही, आपण हे सध्या काय करतो, आपण त्यानं ग्लास कितीपर्यंत भरलेला आहे? ब्रीमपर्यंत भरलेला आहे, काठापर्यंत भरलेला आहे, मार्जिनपर्यंत नाही बघा. काठापर्यंत म्हणून ना, ग्लास काठोकाठ भरलेला आहे, आपण तिथे ब्रीम आहे. डॅश प्लेइंग फुटबॉल, ही प्लेज क्रिकेट. आपण काय म्हणतो, त्याच्याशिवाय ते ही पण खेळते, असं म्हणतो ना. क्रिकेट शिवाय ते काय, फुटबॉल शिवाय ते क्रिकेट खेळते, त्याशिवाय म्हणजे बिसाईड असतं. त्याच्याशिवाय ते पण करतं, हे पण खेळतो, क्रिकेट पण खेळते, फुटबॉल पण खेळते. हे बिसाईड्स, हे बिसाईड येस लावलं ना, ती त्या बाजूला अर्थ होतो, हे लक्षात ठेवा. आता ॲडव्हर्ब ऑफ ब्रेव, आपण काय म्हणतो, ॲडव्हर्ब काय करायचं, ब्रेवचं ब्रेवली होतं, हे लक्षात ठेवा. LY प्रत्यय लावला की ते ॲडव्हर्ब होतं. हे सिम्पल विचारलेलं आहे. कम व्हॉट मे आय शाल ॲडहिअर. आता हे बघा, ॲडहिअर धरून ठेवणे, ॲडहिअर टू असतं, हे प्रिपोजिशन आहे. ॲडहिअर टू माय प्रिन्सिपल, हे असंच आहे, पाठ करावंच लागतं, हे लक्षात ठेवा. द बुक इज नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो. आता बघा, ते पुस्तक इंटरेस्टिंगच नाही तर ते कसं आहे बघा, इंटरेस्टिंग. आता ही इन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे त्यातनं काय भेटतं, आपल्याला इन्स्ट्रक्शन पण भेटते, माहिती पण मिळते. हे अर्थ लागत नाही बघा. तुम्हाला वाक्य वाचताना ते जर अर्थ लागला, जर समजलंच नाही, समजा इंग्लिश वाचताना तुम्हाला एखादं वाक्य तुम्हाला समजलंच नाही, तुम्हाला जे पर्याय वाचताना योग्य वाटतो ना, अर्थपूर्ण होतो, ते निवडा शेवटी. हे लक्षात ठेवा, तुमचं लॉजिक वगैरे लावून झाल्यानंतर. आता फाइंड वर्ड दॅट रॉंगली स्पेल्ड. आता हे स्पेलिंगचा शब्द जरवेच असतं बघा, आणि शेवटचा शब्द ते शेवटी चुकवतात, हे लक्षात ठेवा. कारण तुमची एनर्जी वाचण्यामध्ये इथपर्यंत संपली पाहिजे, आणि तुम्ही पहिल्या दुसऱ्या शब्दाला क्लिक करता. हे तुम्हाला मी 70-80 पेपर सोडवल्यानंतर सांगतोय तुम्हाला, की हे तुम्हाला गोष्टी कळणार कधी, 70 ते 80 पेपर सोडवल्यानंतर. 80, 90, 100 MPSCचे पेपर सोडा, त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल की ते रॉंग स्पेल्सला कधी कधी पहिल्यांदा टाकतात, पण जास्त ट्रेंड कसा असतो, तुम्ही थकत जावं. आता तुम्ही कोर्जियस, विवॅसियस, इनकरेज, आणि शेवटी काय केलंय इथं, मॅजिस्ट्रेटला जीच्या ऐवजी त्यांनी जे केलंय, हे लक्षात ठेवा. हा चुकवलाय. तर मॅजिस्ट्रेट असा शब्द येतो तो, हे लक्षात ठेवा. आणि इथं बघा, चूज काय म्हणलं त्यांनी, करेक्टली स्पेल्ड पहिल्यांदाच आहे बघा शब्द. बिगिनिंग, BEGINNING, हे लक्षात ठेवा. BGIN असतं ना, ते काढून जी काढून शेवटी NING करतात, बिगिनिंग. डबल एन आहे बरं का, हे लक्षात ठेवा बिगिनिंग मध्ये. इथं द साऊंड प्रोड्युस्ड बाय गाईनं काय केलं, त्याला लो म्हणतात, हे लक्षात ठेवा. हे पाठच करायचं आहे बघा. करेक्ट द सेंटेन्स इफ नेसेसरी. आता इकॉनॉमिक्स हॅव बीन टॉट बाय 3 टीचर्स. आता इकॉनॉमिक्स आहे ना, हा सब्जेक्ट आहे, हा सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं काय प्लुरल तर येणार नाही, हॅव. म्हणून हॅव चुकीचं आहे, हॅड बरोबर आहे, लक्षात ठेवा. हॅव, हॅज आणि हॅड हे प्लुरलसाठी असतं, आणि हे सिंग्युलरसाठी असतं, त्यामुळे सरळ सरळ तुम्ही ह्याच्यासोबत जायचं आहे. अँटोनिम्स म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द. ब्लंटच्या विरुद्धार्थी काय म्हणतो आपण, शार्प आहे. बोदटच्या विरुद्धार्थ टोकदार, तसं ब्लंटच्या विरुद्धार्थ शार्प आहे, लक्षात ठेवा. अनफॉर्च्युनेटली ही डॅश अ लॉट ऑफ ओनली टू द बँक. आता आपण काय म्हणतो, ते ओड म्हणजे काय असतं, देणं असणं. आपण कोणाकडनं तरी पैसे घेतलं असतं आणि आपल्याला ते द्यायचे असतं बघा, आपण म्हणतो आपण ते कर्जबाजारी झालाय, तर ते दुर्दैवानं तो बँकेचं भरपूर पैसे देणे लागतो, असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही बॉरोड कराल, डिपॉझिटेड कराल, लेंड कराल. आता हे लेंड आणि बॉरो हे विरुद्धार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवायचं.
हे ओड म्हणजे काय आहे की आपण देणं लागणं बँकेचं. लेट्स गो फॉर वॉक असं काय म्हणलंय लेट्स. आता तुम्ही हे लक्षात ठेवायचं ते क्वेश्चन टॅग विचारलाय ना त्यांनी. तर ह्याच्यात काय करणार ते शाल वी. आता लेट्सचा कसा होतो शाल वी होतो. हा पाठच करायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. आर-वी होत नाही, विल यू होत नाही, हे होत नाही बघा. मध्ये पण त्यांनी इन्स्ट्रक्शन असं दिलेले नाहीत बरं का, काय ह्याचं हे करा, त्याचं ते करा. ते असं वाक्य दिलेलं रिकामी जागा सोडलेली आहे. तुम्हाला ते भरायचे आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता फॉलोइंग सेंटेन्सेस जस्ट टेन्स. आता ह्याने काय विचारलंय त्यांनी, आता हे आय आणि असं करून विल केलेलं असतं ना, ते विलच्या ऐवजी काय करतात ते आय हे कॉन्ट्रॅक्शन म्हणतात त्याला आणि डबल एल देतात. हे दोन दांडके म्हणजे एल आहेत ना, ते विल मधले आहेत. लक्षात ठेवा. हे जे काय काय लोकांना समजत नाही म्हणून ते सांगतो तुम्हाला. होल्ड ऑन, आय विल गेट अ पेन. आता हे विल आहे. आता हे जर तुम्हाला इथं विल दिलं असतं तर बऱ्याच 50% लोकांना कळलं असतं की बाबा हे फ्युचर टेन्स आहे बाबा, सिम्पल फ्युचर टेन्स आहे. त्यामुळे तर त्यांनी दिलंय की ते असं करून दिलंय, कॉन्ट्रॅक्शन करून दिलंय. हे लक्षात ठेवा. हा फ्युचर सिम्पल टेन्स आहे. आता हे सेंटेन्स आहे बघा. वी वेअर हॅव्हिंग डिनर वेन इट स्टार्टेड रेनिंग. स्टार्ट टू रेन आहे. स्टार्ट टू रेन आहे तर ह्याच्यामध्ये विचारलंय त्यांनी. आता हे हॅव्हिंग हे पास्ट आहे आणि कंटिन्युअस आहे. त्यामुळे हे पास्ट आणि कंटिन्युअस असा टेन्स ओळखायचा. सरसकट वाक्य पाठ करायचं किंवा नीट परत परत बघायचं असं काय गरज लागत नाही. साधं डोकं चालवा. बघा अँटोनिम्स म्हणजे काय असतो, विरोधार्थी शब्द असतो. आता हा प्रिडिसेसर, प्री म्हणजे काय आधी, आधीचे पूर्वज म्हणतो आपण. प्री म्हणजे आधी असतं. आणि सक्सेसर म्हणजे काय असतो म्हणतो आपण त्याला, जो आपल्याला म्हणतो ना त्याच्या मागे त्याचा वारसदार. मराठीमध्ये शब्द काय वारसदार, सक्सेसर. हे लक्षात ठेवा. ह्याला अंत म्हणतात प्रिडिसेसरला पूर्वज आणि हे वारसदार. हे लक्षात ठेवा. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द असतो. ॲम्बिग्युअस म्हणजे काय बाबा ते क्लिअर नाहीये. मग काय आहे त्याच्या विरुद्ध सिनोनिम. अनक्लिअर नाहीये म्हणजेच काय अनक्लिअर आहे. क्लिअर नाही म्हणजेच काय अनक्लिअर आहे. हे लक्षात ठेवा. आता हे म्हणतात बघा ते ह्याला काय म्हणतात किंवा वाक्य कंप्लीट करून घ्यायचं असतं. तर त्यावेळेस तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्याने दिलेले आहेत ना उलट चेक करत जायचं. आणि एक त्यामध्ये सांगतो काय करायचं की ते वाक्य बनवायचं सरळ सरळ. तुम्हाला वेळ आहे तेवढा. आता बघा हे कसं करायचं आपण. पहिल्यांदा काय डिले, डोंट, हे कसं उलट वाटतं मग हे सोडायचं. आता बघा चार कसं आपण काय म्हणतो बघा, वाक्य बनवल्यानंतर कसं वाटतं. प्लीज, डोंट, 3 नंबरला मेक, 5 नंबरला फर्दर आणि काय आहे डिले. मग आता वाक्य वाचायला तर बघा बरं. प्लीज डोंट मेक फर्दर डिले. वाक्य पूर्ण झालं आपल्याला त्याचा अर्थपूर्ण वाटतं. तुम्ही बाकीचे वाक्य बनवून बघा, तुम्हाला ती अर्थपूर्ण वाटणार नाहीत. हे लक्षात ठेवा. लिहून घ्यायचे सरळ सरळ. त्याला किती वेळ 2 सेकंद लागतो प्रत्येक वाक्य लिहायला. तुम्हाला 2 मार्क मिळतात ना. बाकी एखादं गणित जर तुम्हाला करायला लावलं तर त्याला वेळ देतोच ना आपण. त्यावेळेस लक्षात ठेवा आपल्याला वेळ पुरतो. आपल्याला 90 क्वेश्चन सोडवायचे, 100 नाही तासामध्ये. हे लक्षात ठेवा. बाकी जीएसच्या क्वेश्चनला तुम्ही सरळ सरळ लिहू शकता. इंग्लिशच्या क्वेश्चनला इग्नोर करू नका. हे लक्षात ठेवा. आता इथं पण असंच करायचं. आता करेक्ट सेंटेन्स फॉर्म करायचंय ना. आता सुरुवातीला इझी येईल का हो? नाही येणार कधी पण. आपण काय करतो इथनं बघा आता. नायदर ऑफ देम, नायदर ऑफ देम, परत 1 नंबरला इज हिअर. आता वाचून बघा. नायदर ऑफ देम इज हिअर म्हणजे त्या बाकीच्यापैकी कोणच इथं नाहीये असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही इथं करून बघा. देम कसं वाटतंय. देम ऑफ असं कधी असतं का कधी. 2 बघा. देम हिअर असं नाही होत आहे. तुम्हाला नायदर ऑफ देम हे फ्रेजच असं आहे, असंच वापरलं जातं ते. तुम्हाला योग्य वाटतं. फक्त तुम्ही वाक्य लिहा. तुम्हाला बरोबर ओळखायला येतं की चाललंय काय. 20 प्रश्न असतात बघा. 20 प्रश्नामध्ये तुम्ही इग्नोर करू नका. त्याच्यामध्ये होक्यापच जास्त असते. तुम्ही विचारत होतात ना की काय करायला पाहिजे. तर सोडवायचं कसं बघा. पेपर सोडवताना इक्वल वेटेज द्यायचं नाही. इक्वल वेटेज म्हणजे कसं. आता समजा तुम्ही मराठी सोडवताय. मराठीच्या 10 क्वेश्चनला तुम्हाला 5 मिनिटात होऊ शकतात. मग तोच वेळ तुम्ही कुठं द्यायचा आहे. इंग्लिशला वापरा आणि मॅथ्स रिजनिंगला वापरा. हे लक्षात ठेवा. मॅथ्स रिजनिंग तुम्हाला 40 मार्काला आहे. 40 क्वेश्चन आहेत. इंग्लिशचे 20 क्वेश्चन आहेत. हिथंच तुमचं 60. हिथंच तुम्ही पास होणार आहे का फेल होणार आहे समजणार आहे बघा. इंग्लिश आणि मॅथ्स रिजनिंग, इंग्लिश आणि मॅथ्स रिजनिंग हे 60 क्वेश्चन आहेत. लक्षात ठेवा. जीएसचे 10 क्वेश्चन आहेत. मराठीचे 10 क्वेश्चन आहेत आणि कॉम्प्युटरचे 10 क्वेश्चन आहेत. हे लक्षात ठेवा. हे 3 ह्याच्यात दुप्पट हा वेळ आहे. हे 60 क्वेश्चन आहेत. लक्षात ठेवायचं. त्यामुळं अभ्यास व्यवस्थित